विश्व वार्ता न्यूज। बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगाव आणि शाखा क्रमांक 1 आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या प्रारंभार्थात पहिला दिवस या दिवशी तिसऱ्या पर्वाच्या वर्षावास धम्म प्रवचन मालिका सोहळ्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह मानगाव येथे बुधवार 29 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगावचे विद्यमान अध्यक्ष माननीय रवींद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष माननीय नामदेवराव, सचिव माननीय रघुनाथ साळवी, सहसचिव माननीय रणजित मोहिते, कोषाध्यक्ष माननीय सुरेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुक्यातील सर्व उपविभागीय 1 ते 11 शाखांचे आजी माजी पदाधिकारी, सभासद, धम्म उपासक, धम्म उपासिका यांच्या मोठ्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह मानगाव येथे मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला। या मंगलमय वर्षावास धम्म प्रवचन मालिका सोहळ्याचे उद्घाटन माननीय पराग जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। या शानदार वर्षावास धम्म प्रवचन सोहळ्याची सुरुवात प्रांगणात बोधी वृक्षारोपण करून त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आदर्शांच्या प्रतिमांना पुष्प आणि पुष्पमाला अर्पण करून अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून बुद्ध वंदना, त्रिशरण आणि पंचशिलाचे सामूहिक पठण करून करण्यात आले। सदर वर्षावास धम्म प्रवचन मालिका सोहळ्याचे सूत्रसंचालन बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगावचे विद्यमान सचिव माननीय रघुनाथ जी साळवी यांनी केला आणि या शानदार सोहळ्याचं सुनियोजन आणि व्यवस्थापन बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगावचे विद्यमान दुय्यम सचिव माननीय रणजित मोहिते आणि कोषाध्यक्ष माननीय सुरेंद्र जाधव, शाखा क्रमांक 1 चे अध्यक्ष माननीय प्रशांत गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी केला। सदर सोहळा तालुका शाखा आणि शाखा क्रमांक 1 च्या यजमान नेतृत्वाखाली संपन्न झाला। या मंगलमय वर्षावास धम्म प्रवचन मालिका सोहळ्याचं संपूर्ण चित्रीकरण, प्रचार, प्रसार आणि सर्व दूर प्रसिद्धी देण्याचं काम पत्रकार उत्तम तांबे, पत्रकार गौतम जाधव आणि पत्रकार विश्वास गायकवाड, तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारण केला। या वर्षावास धम्म प्रवचन मालिका सोहळ्यात उपस्थित सर्व आजी माजी पदाधिकारी यांचे शाखेच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। तदनंतर सत्कार मूर्ती माननीय पराग जाधव, माननीय विनोद मोरे, माननीय राजकुमार मोरे, माननीय मालिनी कांबळे, माननीय भीमराज मोरे, माननीय अरुण मोरे, माननीय अनिल मोरे, माननीय योगेंद्र साळवी इत्यादी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाखेच्या माध्यमातून शाल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। वर्षावास धम्म प्रवचन मालिकेच्या पहिल्या दिवशी आषाढ पौर्णिमा आणि वर्षावासाचं महत्त्व या विषयावर प्रवचनकार माननीय कुंदा राजन खरात मॅडम यांनी उपस्थित असंख्य उपासक आणि उपासिका यांना भगवान बुद्धांचा जन्म, बालपण, शाक्य आणि कोरिया संघर्ष, गृहत्याग, तपस्या, ज्ञानप्राप्त, उपदेश, धम्म चक्र प्रवर्तन, वर्षावास इत्यादी विषयांवर धम्म प्रवचन देऊन संबोधित केला। सदर मंगलमय सोहळ्याला बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगावचे सर्व पदाधिकारी, शाखा क्रमांक 1 चे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष दयाराम साळवी, सचिव विनोद मोरे, सहसचिव प्रकाश मोरे, शाखा क्रमांक 2 निजामपूर विभाग अध्यक्ष रवींद्र गायकवाड, शाखा क्रमांक 3 कडापे विभाग अध्यक्ष सुनील उभारे, शाखा क्रमांक 4 इंदापूर विभाग माजी उपाध्यक्ष प्रकाश कांसे, शाखा क्रमांक 5 खरेवली विभाग अध्यक्ष विवेक जाधव, उपाध्यक्ष राजेश कासारे, सहसचिव नंदू कांबळे, ऑडिटर संतोष मोरे, शाखा क्रमांक 6 मानगाव शहर शाखा अध्यक्ष निलेश साळवी, उपाध्यक्ष महेंद्र पवार, माजी सचिव रमेश लोखंडे, शाखा क्रमांक 7 साई विभाग अध्यक्ष संदेश जाधव, सहसचिव मंगेश मोरे, शाखा क्रमांक 8 मोरबा विभाग अध्यक्ष संदेश दळवी, प्रदीप हाटे, भाऊ उव्हाळ, निलेश साळवी, शाखा क्रमांक 9 गोवेले विभाग अध्यक्ष तनवेश साळवी, रमेश शिंदे, मनोहर शिंदे, संदेश शिंदे, अरुण मोरे, शाखा क्रमांक 10 वडवली विभागसह खजिनदार संजय जाधव, उपाध्यक्ष यशवंत शिर्के, सचिव सिद्धार्थ मोरे आणि मानगाव तालुका शाखेच्या सर्व उपविभागीय शाखांचे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय सभासद, आबाल वृद्ध, धम्म बांधव भगिनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। या कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती माजी तालुका सचिव माननीय पराग जाधव यांनी भोजन दान दिला। भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। 7 दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो। 7 दिवस पूर्णपणे मोठा उत्सव चालू असायचा आणि उत्सव चालू झाल्यानंतर तिथे आपल्या ज्या सिद्धार्थ गौतम यांच्या माता ज्या होत्या महामाया यांनी व्रत केलं होतं आणि ते व्रत त्यांनी त्या दिवशी पूर्णपणे व्रताचं पालन केलं, स्वच्छ आंघोळ केली,
लोक होते. जवळजवळ 4 लक्ष लोकांना त्यांनी त्या दिवशी दान केलं आणि आपल्या व्रताचं पालन केलं. आणि हे व्रताचं पालन झाल्यानंतर त्यानंतर आपल्या शयनगृहामध्ये निद्रा करण्यासाठी गेल्या. आणि तिथे गेल्यानंतर त्यावेळी राजा शुद्धोधन आणि महामाई यांचा गृहसंभोग झाला. आणि त्यानंतर महामाया झोपी गेल्या. महामाया राणी झोपी गेल्यानंतर त्यांना त्यावेळेला एक स्वप्न पडलं. असं स्वप्न पडलं की चातुर्विद्यातील लोक आलेली आहेत आणि त्यांना मंचकासह उचललं आणि हिमालयात घेऊन गेले. हिमालयावरती गेल्यावरती तिथे त्यांना शादवृक्षाखाली ठेवण्यात आलं. शादवृक्षाखाली ठेवलं त्यांना आणि नंतर ते चातुर्विद्याच्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया आल्या. त्यांनी महामायेला पुन्हा आंघोळ घातली आणि त्यांची इतकी सुंदर तयारी केली. हे सर्व आपल्याला आपल्या डॉक्टर आंबेडकरांचा बुद्ध आणि धम्म या ग्रंथावर खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. मी इथे तुम्हाला एवढं वर्णन करून सांगणार नाहीये. आणि ते त्यांची इतकी सुंदर तयारी केली आणि त्यांना असं वाटलं महामायेला आणि माझी एवढी सुंदर एखाद्या दिव्य शक्तीच्या स्वागतासाठी मी तयार झालेली आहे असं महामायेस वाटलं. आणि त्यानंतर त्यांच्याकडे एक सफेद हत्ती येतो आणि सफेद हत्तीच्या हातामध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.